श्रद्धा आणि अध्यात्माचा दिव्य संगम. धारणगाव खडक येथील श्री कामाख्या माता मंदिरात भक्तांचा जनसागर. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे सध्या भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अद्भुत संगम अनुभवायला मिळत आहे. भव्य, दिव्य आणि सुशोभित अशा श्री कामाख्या माता मंदिर परिसरात श्रावण महिन्यानिमित्त हजारो भाविकांची मोठी गर्दी होत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. आसाममधील गुवाहाटी येथे असलेल्या प्रसिद्ध श्री कामाख्या माता मंदिराप्रमाणेच धारणगाव खडक येथे श्री कामाख्या मातेचे भव्य मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे आणि आस्थेचे केंद्र बनले आहे. गुवाहाटीला जाणे शक्य नसलेल्या भाविकांनी धारणगाव खडक येथील श्री कामाख्या माता मंदिरात येऊन मातेचे दर्शन घ्यावे अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री कामाख्या माता की जय, जय माता दी या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जात असून वातावरण अत्यंत पवित्र, मंगलमय आणि भक्तिमय झाले आहे. मनोकामना पूर्ण करणारी माता म्हणून भाविकांची या देवस्थानावर अढळ श्रद्धा आहे. या पवित्र मंदिर परिसरात श्री कामाख्या माता, दशमहाविद्या, नवनाथ, बडे बाबा मच्छिंद्रनाथ, महामाया तिलस्मिया यक्षिणी, भगवान शिव मंदिर तसेच 52 बीर यांच्या मूर्तींचे दर्शन भाविकांना घेता येते. विविध देवी देवतांच्या सानिध्यामुळे या मंदिर परिसराचे आध्यात्मिक महत्त्व अधिकच अधोरेखित होते. श्रावण महिन्याच्या निमित्ताने सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू असून गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक अशा असंख्य राज्यातून दूर-दूरहून भक्त माता कामाख्याच्या पायी मस्तक लीन होण्यासाठी या पवित्र स्थळी येत आहेत. श्रद्धेने मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोकामना व्यक्त करणाऱ्या भाविकांमुळे संपूर्ण धारणगाव खडक परिसर भक्तीच्या रंगात रंगून गेला आहे. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा हा अद्भुत अनुभव घ्यायचा असेल तर एकदा धारणगाव खडक येथील श्री कामाख्या माता मंदिराला नक्की भेट द्या आणि मातेचे मनोभावे दर्शन घ्या. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड. धुळावून आलेलो आहे. हे माझे वडील आहेत. माझे नाव रवींद्र शिवाजीराव. नमस्कार. आम्ही कामाख्या मातेच्या दर्शनाला आलो. भारतात गुवाहाटी येथे आणि धारणगाव खडक येथे हे दुसरं मंदिर आहे. खूप चांगल्या पद्धतीने मंदिर बनवलेलं आहे. मंदिराची रूपरेखा खूप चांगली आहे. मंदिरात महादेवबाबांचे पिंड आहे, गणेशजींचे मंदिर आहे, नवनाथ बाबा आहेत, काही सप्त देवींचे अवतार आहेत. इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं या मंदिरात आणि दर्शन घेतल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं. नमस्कार, मी सुनील करते. मी आज खास पुण्यावरनं माझ्या सहपरिवारासह मा कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आलेलो आहे. गुवाहाटीला जाणं काही कारणांनी शक्य नाही झालं म्हणून मी आज या ठिकाणी धारणगाव या ठिकाणी मा कामाख्या देवीचं दर्शनासाठी म्हणून आलेलो आहे. अतिशय सुंदर असं देखणं असं हे मंदिर आहे. इथे नवनाथांचे सुद्धा मंदिर आहे. तरी मी महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांना गुवाहाटीला जाणं शक्य नाही त्यांनी धारणगाव या ठिकाणी असलेल्या कामाख्या मंदिराला नक्की भेट द्यावी. संपूर्ण भारतामध्ये दोनच ठिकाणी, एक म्हणजे गुवाहाटी आणि दुसरं म्हणजे धारणगाव, या दोन ठिकाणी मा कामाख्या देवीचं सुंदर असं मंदिर आहे. तर ते धारणगावचं मंदिर खूप विशेष आहे, मोठे, प्रशस्त, छान आणि स्वच्छ आहे. तर महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती आहे की त्यांनी नक्कीच या मंदिराला भेट द्यावी. धन्यवाद.